नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललेलो आहे आज महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे. तर आपण सध्या आता आपल्या घरी आहे. आपण आपल्या घरून जाणार आहे जत्रा हॉटेल विक्की दादाच्या घरी. आपल्यासोबत आपल्या बहिणाबाई अर्चना साळुंके. सो बघत राहा. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अरे अडवतो पण किती बाकी झालं? 9 किलोमीटर 20 मिनिटं जरा. मंडळी, तर अशा प्रकारे आपण आता आलेलो आहे महाराष्ट्राचे वैभव असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात. हे आहे भिवंडी तालुक्यात, जिल्हा ठाणे आणि गाव आहे मराठेपाडा, महाराष्ट्र. प्रवेश घेतल्यानंतर भव्य असे प्रवेशद्वार आहेत, ज्याची उंची 42 फूट इतकी आहे. तसेच त्या दरवाजाने वापरल्या जाणारे लाकूड हे पूर्णतः सागवानाचे आहे. आलेलं आहे आता मंदिरामध्ये, मागच्याचे मंदिर. तर मित्रांनो, प्रवेश घेतल्यानंतरच आपल्याला भव्य अशी शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते, जिची उंची लगभग 6.5 फूट एवढी आहे आणि ती आपले प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे. मंदिराची आकाराने रचना जवळपास 25 स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर पसरलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये जवळपास 36 विभागामध्ये 9x6 फूट आकाराच्या चित्रफलकाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल योग्यपणे चित्रण केलेले आहे. तसंच आपण पारंपरिक शस्त्र सुद्धा देखील इथे बघू शकतो. ते पण वापरले जाणारे तलवारी, भाले, ढाल, बाण, धनुष्य आणि भरपूर शस्त्र इथे लावलेले आहे. हे एक फक्त मंदिरच नाही, तर संपूर्ण शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल संपूर्णपणे माहिती आपल्याला इकडे पाहायला भेटते. दुसऱ्या एका बाजूला देखील अजून शस्त्र लावण्यात आलेले आहे. तलवार, ढालपत्ता, चिलखत. शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ प्रसंग
हिरोजी इंदोलकर प्रसंग. मंदिराचे बांधकाम मार्च 2018 मध्ये चालू झाले होते आणि आता रिसेंटलीच 17 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. मंदिराला संपूर्णपणे गड किल्ल्यांची रचना दिलेली आहे. एकदम छानपणे ते तुम्ही इकडे येऊन बघू शकता आणि एक्सप्लोअर करू शकता. बोला हर हर. बघू शकता हे गोलाकार बुरुज हे मंदिराच्या चारी पण बाजूला आहे. तुम्ही पण एकदा नक्कीच विजिट करा. मंदिर हे ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात आणि मराडेपाड गाव या गावामध्ये आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्णपणे मंदिर एक्सप्लोअर केलेले आहे. आणि आपण आता आपला जो ब्लॉग आहे तो एंड करतोय. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय जिजाऊ, जय शिवराय. ओम नमो पार्वते पते हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी.